मागच्या भागात आपण संचांचे प्रकार पाहिले, समान संच म्हणजे काय ते पाहिलं. आज आपण वेन आकृत्या पाहणार आहोत की एखादा संच आपण वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवू शकतो. हे सर्वप्रथम ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी दाखवलं आणि सांगितलं. त्यानुसार आपण वेन आकृत्या काढतो आणि म्हणून वेन यांच्या नावावरून त्याला वेन आकृत्या असं म्हटलं जातं. तर समजा आपल्याकडे एक संच आहे. ए बरोबर 2, 4, 6, 8, 10 अशा समसंख्यांचा संच आहे. तर हा समसंख्यांचा संच मी वेन आकृतीने कसं दाखवणार पहा. तर वेन आकृती म्हणजे काय, एखादा संच आपण भौमितिक बंदिस्त आकृतींच्या साहाय्याने दर्शवणे. की समजा आयत घेतला मी किंवा वर्तुळ, लंबवर्तुळ, त्रिकोण, तर असे कोणतेही आकार मी पण हे बंदिस्त असायला पाहिजे. तर हा एक संच आहे असं गृहीत धरलं जातं आणि या संचातले घटक त्या भौमितिक आकृतीत दर्शवले जातात. 2, 4, 6, 8 आणि 10. तर यांना कुठला क्रम वगैरे नसतो. तर अशा पद्धतीनं जॉन वेन यांनी कोणताही संच वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवता येतो हे सांगितलं. हेच वर्तुळात सुद्धा मी दाखवू शकते किंवा त्रिकोणात सुद्धा दाखवू शकते. तर उपसंच म्हणजे काय पाहू. नावातच आहे त्याच्या, संचाचा एक भाग असणे म्हणजे उपसंच म्हणतो आपण. समजा ए हा संच आहे. ए मधील प्रत्येक घटक हा दुसरा एक संच आहे बी, त्याचा देखील घटक असेल. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊयात की ए हा संच लिहिलं आहे 1, 2, 3, 4 आणि बी हा संच लिहिलेला आहे 1 ते 10 नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत. तर ह्या ए मधील प्रत्येक घटक हा बीचा देखील घटक आहे पहा व्याख्येनुसार. म्हणून ए मधला प्रत्येक घटक बी मध्ये आहे, म्हणजेच बीचाच एक भाग आहे. हा शाखा उपशाखा वगैरे म्हणतो तसं की ह्या बीचाच ए हा एक भाग आहे. म्हणून एला बीचा उपसंच म्हणतात आणि ते दर्शवताना आपण असं दर्शवतो पहा. एक नवीन चिन्ह आपल्याला पाहायचं आहे. ए हा उपसंचला आडवा यू काढायचे आणि त्याच्या खाली आडवी रेषा ए उपसंच बी. तर जो मोठा आहे त्याच्याकडे 2 टोकं येतील. बी हा मोठा आहे संच आणि ए हा लहान आहे. आणि हेच वेन आकृतीनं आपण कसं दर्शवणार पहा. पहिल्यांदा मोठा संच दर्शवायचा जो मोठा आहे आणि त्यामध्ये एक छोटा संच जो आहे तो दाखवायचा. इथं ए 1, 2, 3, 4 आहे आणि उरलेलं जे बी मधले घटक आहेत 1, 2, 3, 4 तर आहेतच, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर अशा पद्धतीनं आपण उपसंच सुद्धा वेन आकृतीने दाखवू शकतो. आता पान क्रमांक 8 वरील आपण कृती पाहूया. तर काय आहे बघा कृती. तुम्ही सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे. प्रश्न काय म्हटलेला आहे, 2 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. एक त्यांनी सोडून दाखवलेली आहे. पहिली कृती आहे त्यामध्ये पहिला जो संच दिलेला आहे वर्गातील मुलांचा संच म्हटलंय. तर वर्गातील मुलांचा संच आणि दुसरा एक संच दिलेला आहे की वर्गातील सायकल चालवू शकणाऱ्या मुलांचा संच. चालवू शकणाऱ्या मुलांचा संच. तर असे आपल्याला संच दिलेले आहेत. आपल्याला वेन आकृतीच्या साहाय्याने हे संच प्रश्न दिलेला आहे की खालील उपसंचांसाठी सुद्धा आपल्याला वेन आकृती काढायचे. मग आता आपण वेन आकृती काढूयात पहिल्या प्रश्नाची. तर पूर्ण यामध्ये आता मोठा संच कोणता आहे तो आधी घेणार. वर्गातील मुलांचा संच मोठा असेल की वर्गातील सायकल चालवू शकणाऱ्या मुलांचा संच. तर सगळ्यात मोठा संच असेल वर्गातील मुलांचा संच. आणि या वर्गातील मुलांमध्ये हे वर्गातील मुले यांचा संच आहे आणि यामध्ये सायकल चालवू शकणारे काही मुलं असतील आणि सायकल जे नाही चालवणार तो वेगळा संच असेल. आपल्याला काय दाखवायचं आहे,
सायकल चालवू शकणारी मुले. सायकल चालवू शकणारी मुले. तर हा एक संच झाला आणि हा संच कुणाचा उपसंच आहे? पूर्ण वर्गातील मुलांचा उपसंच आहे. तर असं आपण हे वेन आकृतीनं दाखवू शकतो. दुसरा संच आहे पेरू, संत्रे, आंबा, फणस, चिकू, जांभूळ, सीताफळ, पपई, करवंद. तर असं फळांचा एक संच दिले. प्रश्न काय म्हटलंय की पुढील उपसंच दाखवा. तर त्यातला पहिला उपसंच दिले एक बी असणारी फळे. तर ह्या सर्व फळांमध्ये एक बी असणारी फळं आहेत काही, तर त्यांचा संच लिहायचा आहे आपल्याला. कोण कोण असणार आहेत एक बी असणारे? आंबा, त्यानंतर फणसला अनेक बिया असतात, पेरू संत्रेला अनेक असतात, चिकूला जास्त असतात, जांभळाला एकच बी असते पहा. त्यानंतर सीताफळाला अनेक बिया असतात, पपई, करवंद. म्हणजे एक फळ असणारी केवळ 2च फळे आहेत. आणि हे आपल्याला जर वेन आकृतीनं दर्शवायचं असेल तर पहिल्यांदा एक मोठा संच दाखवावा लागेल. आता यामध्ये मोठा संच कोणता आहे? पेरू, संत्रे, आंबा. आणि यामध्ये एक छोटा संच एक बी असणारी फळे. आणि या संचात केवळ 2च येणार आहेत फळं, आंबा आणि जांभूळ. आणि उरलेली सर्व फळं इथं येणार आहेत. पेरू, संत्रे, आंबा नाही येणार, फणस, चिक्कू, जांभूळ आहे, सीताफळ, पपई आणि करवंद. तर अशा पद्धतीनं वेन आकृतीनं ही आपल्याला ते दाखवता येईल. असंच दुसरा संच दिलाय त्यांनी, यातूनच लिहायचं आपल्याला उपसंच. एकापेक्षा जास्त बिया असणारी फळे. उरलेले सर्व असणार आहेत. म्हणजे कोणकोणते असणार आहेत? मैरपी कंसात इथं जे आपण लिहिलेले आहेत, पेरू, संत्रे, फणस, चिक्कू, सीताफळ, पपई, करवंद. आणि हा संच आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजे इथं परत मोठा संच हा येणार आहे. आणि याच्यामध्ये आपण इथं जे वर्तुळ दाखवलं, आता ह्या वर्तुळाला मोठा आयत घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे सर्व फळं लिहायचं. आंबा आणि जांभूळ त्याच्या बाहेर असतील. पहा कसं येईल मोठा संच. त्यामध्ये हा संच घेणार आहे एकापेक्षा जास्त बिया असणारी फळे. तर त्याला पण आपण आयताने दाखवूयात. आणि बाहेर फक्त कोण येणार आहे? आंबा आणि जांभूळ. तर हे तुम्ही घरी कंप्लीट करायचं आहे. आंबा आणि जांभूळ येईल. बाकीचे सर्व फळं हे पेरू, संत्रे, फणस, चिकू, करवंद आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर उपसंच आपण या पद्धतीनं लिहू शकतो आणि वेन आकृतीनं दाखवू शकतो. आता उपसंचाचे गुणधर्म आपण पाहूयात. तर पहिला गुणधर्म आहे ए हा एचाच उपसंच असतो. म्हणजे प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो. तर हे पान नंबर 8 वरच आहे, लिहून घ्यायचंय तुम्ही सर्वांनी हे. तर एक संच घेऊयात आपण ए. तर ए हा संच मी असा लिहिते 1, 3, 5 आणि 7. विषम संख्यांचा संच घेते पहिल्या 4. आता ए मधले जे घटक आहेत ते ए मध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो आणि ते आपण असं दर्शवतो ए हा एचा उपसंच असतो. तर दुसरं गुणधर्म आहे फाय म्हणजे रिक्त संच हा एचा म्हणजे कोणत्याही संचाचा उपसंच असतो. तर रिक्त संच आपल्याला माहिती आहे, पण असं लिहितो की ज्याच्यामध्ये एकही घटक नाहीत. तर हा पण एक गुणधर्म लक्षात ठेवायचे की कोणताही जर संच असेल तर त्यामध्ये
त्याचा उपसंच हा रिक्त संच असतो. म्हणजे एक भाग असतो रिक्त संच दिलेल्या संचाचा. त्यानंतर जर ए बरोबर बी, तर अजून एक आपण संच घेऊयात बी हा संच, की समजा 3, 5, 1, 7 असं जर घेतलो आपण, याचा अर्थ काय, दोन्हीतले घटक मी समान घेतलेत पहा. जर ए बरोबर बी असेल तर ए मधले सगळे घटक बी मध्ये आहेत पहा, आणि बी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत. म्हणजे ए हा बी चा उपसंच असतो आणि बी हा ए चा उपसंच असतो. चौथा त्याच्या विरुद्ध आहे, की जर मी ए मधले सगळे घटक बी मध्ये असतील आणि बी मधले सगळे घटक ए मध्ये असतील, तर हे दोन्ही संच काय असतात, समान संच असतात. तर उपसंचाच्या बाबतीत आपण समान संच सुद्धा पाहिला पहा. तर उपसंचाचे हे गुणधर्म लक्षात ठेवायचं आहे. पान नंबर 9 वर एक कृती आहे पहा. तर ही कृती पाहण्यासाठी तुम्हाला पुस्तक बघावं लागेल. तर इथं पुस्तक मी ठेवलेलं आहे. तर यामध्ये प्रश्न दिलेला आहे बघा, वाचायचं आहे. सुजाता, हमीद, मुक्ता, नंदिनी, जोसेफ या प्रत्येकाच्या हातात एक एक थाळी आहे आणि त्या थाळीमध्ये त्यांनी 1 ते 9 पैकी कोणत्याही संख्या लिहाव्यात आणि प्रत्येकाने अशा संख्या लिहिलेल्या आहेत. तर या प्रत्येकानं घेतलेल्या या अंकांवरून आपल्याला त्यांचे गुणधर्म लिहायचे आहेत. म्हणजे प्रत्येक मुलांनी घेतलेल्या संख्यांचे जे संच आहेत ते आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे. बघा, यावरून प्रत्येक संच गुणधर्म पद्धतीने लिहा. तर ह्या प्रश्नासाठी तुम्ही पुस्तक समोर ठेवायचं आहे. आता पहिल्यांदा सुजाताबद्दलचं लिहूयात आपण, की सुजाता, यासाठी आपण यस हा संच घेऊयात. तर सुजाताच्या थाळीमध्ये कोणकोणते अंक आहेत पहा, 1, 3, 5, 7, 9. तर ह्या सर्व अंकांचा गुणधर्म काय आहे, की हे सर्व पहा विषम संख्या आहेत. आपण काय लिहूयात, यस. आपल्याला गुणधर्म पद्धतीनं लिहायचं आहे. तुम्हाला यादी पद्धतीनं दिलेलं आहे त्रिकोणामध्ये लिहून, आपल्याला त्याचा गुणधर्म लिहायचा आहे. तर यस मध्ये एक्स हा असा आहे, की एक्स ही कसली संख्या आहे, विषम संख्या आहे. विषम, परत धन आहेत बघा सगळे, त्यामुळे विषम नैसर्गिक संख्या आहे. कितीपेक्षा लहान आहे, 10 पेक्षा लहान. आणि एक्स हा 10 पेक्षा लहान आहे असं आपण लिहू शकतो. किंवा हाच संच असं पण लिहिता येईल आपल्याला, एक्स हा असा आहे, की एक्स ही विषम संख्या आहे. एक्स ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे आणि एक्स हे 10 पेक्षा लहान आहे असंही लिहू शकतो आपण. गुणधर्म जर लिहायचा असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर दुसरा संच आहे हमीद. आता हमीदने कोणकोणते अंक घेतलेले आहेत, तुमच्या समोर पुस्तक आहे, तर तुम्ही सांगायचं आहे कोणकोणते अंक आहेत. हमीदसाठी आपण एच घेऊयात. तर पुस्तक बघून तुम्ही लिहायचं आहे 2, 4, 6 आणि 8. आता ह्या सर्वांचा गुणधर्म काय आहे तो लिहायचा आहे आपल्याला. काय आहे, 2, 4, 6, 8 हे परत 10 पेक्षा लहान समसंख्या आहेत पहा. 2, 4, 6, 8, 10 नाही आहे, 10 पेक्षा लहान आहेत. मग पुन्हा आपण हेच लिहूयात, एक्स लिहा किंवा वाय लिहा, ए लिहा, काही पण लिहू शकता. एक्स ही 10 पेक्षा लहान सम आणि धन असल्यामुळे नैसर्गिक संख्या आहे. तुम्ही या पद्धतीनेही हा संच लिहू शकता. हा पहिला संच झाला. दुसरा, आता तिसरा संच मुक्ताचा आहे पहा. तर मुक्ताच्या संचामध्ये कोणते घटक आहेत, आपण यम मानूयात त्याला. तर मुक्ताच्या संचामध्ये 1, 4, 9 अशी 3च घटक आहेत पहा.
आता ह्या तिघांचं गुणधर्म काय आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर यम बरोबर एम हा असा आहे की यम तर 1 4 9 काय सुचतंय का? काय असेल बरं हे? यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर 1चा वर्ग घेतला आपण 1 मिळतो, 2चा वर्ग घेतला 4, 3चा वर्ग घेतला 9, म्हणजे 10 पेक्षा लहान या काय आहेत? यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतो आपण. म्हणजे यम हा 10 पेक्षा लहान, यम ही म्हणा 10 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे. तर असं आपल्याला वैशिष्ट्य शोधता आलं पाहिजे. तर इतर जे 2 आहेत ते तुम्ही लिहू शकता. नंदिनी आणि जोसेफचं तुम्ही लिहायचं आहे. नंदिनीचं काय आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 सर्व अंक आहेत. 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्याच येणार, तिथं सम आणि विषम येणार नाही. आणि जोसेफच्या बाबतीमध्ये मात्र काय आहे? जोसेफचं बघा थोडंसं वेगळं आहे. तुम्ही नंदिनीचं लिहायचं आहे. जोसेफचं काय जे लिहूयात आपण 2 3 5 7. तर यांचं वैशिष्ट्य काय आहे? 2 3 5 7 या 9 पेक्षा लहान कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. तर तुम्हाला हे लिहावं लागेल.